विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। वीज बिल माफ करण्यासाठी व वीज बिलापोटी जमा केलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कुरुल येथे रास्ता रोको आंदोलन। कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे। कुरुल प्रतिनिधी, शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या थकीत बिलास स्थगिती देण्याऐवजी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी संजीवनी योजना राबवून शेतकरी वीज बिल मुक्त करा व गेल्या 6 महिन्यापासून शेती पंपाची वसूल केलेली वीज बिले ही परत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावीत। या मागणीसाठी कुरुल तालुका मोहोळ येथील कुरुल सोहाळे चौकात पंचायत समिती सदस्य जालिंदर भाऊ लांडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। यावेळी पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे म्हणाले की आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतल्यास 2024च्या निवडणुकीत शिवसेनेला कुठल्याही पक्षाची युती किंवा आघाडी करण्याची गरज भासणार नाही। स्वबळावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सत्तेत असेल, नाहीतर शिवसेनेत फक्त पदाधिकारीच उरतील असा इशारा यावेळी लांडे यांनी दिला। राज्यात गेल्या वर्षी शिवसेना भाजप युतीचे सरकार होते। तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेच्या काही मंत्र्यांचा समावेश होता। तेव्हा सर्व शेतकऱ्यांची वीज बिले पूर्ण माफ करावेत ही तुमची इच्छा व मागणी होती, परंतु फडणवीस सरकारच्या काळात सत्तेत असतानाही शेती पंपाची वीज बिले माफ करू शकला नाहीत। आपण मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यावर गेल्यावर शेतकऱ्यांची वीज बिले माफ झालीच पाहिजेत अशी सतत विधान करून शेतकऱ्यांना आधार देत होता। आता आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात। काही अपक्ष आमदार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या मित्र पक्षाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालात। आता तुम्ही शेतकऱ्यांची शेती पंपाची वीज बिले माफ करण्याची आपली इच्छा पूर्ण करू शकता। या आंदोलनात प्रशांत पाटील, बाबासाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे, कुरुल तंटामुक्त समितीचे अध्यक्ष छत्रपती जाधव, कुरुलचे उपसरपंच पांडुरंग जाधव, भाजपाचे बाबासाहेब जाधव, प्रशांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य सीताराम लांडे, आनंद जाधव, माणिक पाटील, प्रकाश आंबरे, सुभाष माळी, विष्णू जाधव, अंबादास गुरव, राजेंद्र लांडे, प्रमोद लांडे, बाळासाहेब लांडे, श्रीरंग गुरव, शंकर पाटील, शंकर धोत्रे, विमल काटकर, धनाजी चंदनशिवे, बाळासाहेब लांडे, दत्तात्रय बोंगे, प्रमोद लांडे, चंद्रकांत जाधव, तात्या माने, हरी अवताडे, किसनदेव पाटील आदींची उपस्थिती होती। मोहोळचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता सुरेश पवार यांना निवेदन देण्यात आले की भाजप शिवसेनेचं सरकार आहे आणि ह्या सरकारनं ह्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची शेती पंपाची लाईट बिल माफ करावी असं त्यांनी 5 वर्ष वारंवार प्रत्येक दौऱ्यावर गेल्यानंतर शेतकऱ्याला आव्हान केलं होतं की तुम्ही लाईट बिल भरू नका, तुमचं लाईट बिल आम्ही माफ करू। मग ते आव्हान आतापर्यंत असंच आव्हान अनेक नेते मंडळी करत आले, लहान मोठे पक्षाचे नेते करत आले, परंतु ते नेते आव्हान करणारे कधी मुख्यमंत्री पदावर आले नाहीत। परंतु यांची इच्छा गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांची लाईट बिल माफ करायची इच्छा होती आणि ते आज मुख्यमंत्री झाले। काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष, इतर पक्षाचं सरकार मिळून यांनी मुख्यमंत्री झाले, म्हणजे आज त्यांची इच्छा पूर्ण करण्याला संधी चांगली आहे। आणि हा रास्ता रोको उद्धव साहेबांचा आहे, आमचा नाही, आमच्या ह्या कुरुलच्या जनतेचा नाही। ज्या वेळेला उद्धव साहेब विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र कुठल्याही दौऱ्यावर गेले तर शेतकऱ्याला आव्हान करत होते, आम्ही लाईट बिल माफ करू, तुम्ही लाईट बिल भरू नका। मग आत्ताच या 6 महिन्यामध्ये हे शेतकऱ्याला
राऊत साहेबांनी, राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब जे शेतकऱ्यांचं कनेक्शन तोडून लाईट बिल वसूल करायचा आदेश दिले, तर त्या आदेशाला मुख्यमंत्री साहेबांनी स्थगिती द्यायला पाहिजे होती. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे सर्वेसर्वा. त्यांनी दिलेला शब्द लगेच त्याची अंमलबजावणी होत असते, परंतु या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात. म्हणून आत्तापर्यंत आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ता रोको झाले. ह्या रस्ता रोकोमध्ये प्रत्येकाने आपल्या मतांतरे लोकांसमोर मांडली, परंतु महत्वाचा मुद्दा राहून गेला की मुख्यमंत्री साहेब सत्तेत भाजपचे असताना शेतकऱ्याची लाईट बिले माफ करावी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.